तुम्हाला ऐकून ना आश्चर्य वाटेल, कारण या मूर्तीचं हृदय सोन्याचं आहे। याच रहस्याबद्दल अधिक माहिती घ्यायला मी आज आलोय ठाण्यात आल्यावर मी सर्वप्रथम संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणाला भेट दिली। राजस्थान मधून आणलेल्या संगमरवरी दगडातून राजस्थानी कारागिरांनीच हे सुंदर मंदिर उभं केलं आहे। संगमरवरी दगडाची ही सुंदर मूर्ती स्थायी स्वरूपाची असून हिचं कधीच विसर्जन केलं जात नाही। इथून दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गेलो कोपरीच्या माऊलीच्या दर्शनाला। प्रभावळीवर शिवपिंड साकारलेल्या या भव्य अशा अष्टभुजा देवीचं दर्शन घेऊन मी निघालो कोपरीतील नवसाला पावणाऱ्या श्री काशीआई देवीच्या दर्शनाला। कालिका मातेचं रूप असलेल्या या श्री काशीआईची नवीन मूर्ती घडवत असताना ना मूर्तीच्या हृदयाजवळ सोन्याचे निशाण दिसले आणि तेव्हापासूनच मूर्तिकार आणि देवीचे भक्तगण असे म्हणतात की या देवीचं हृदय सोन्याचं आहे आणि याच देवीचं प्रतिकात्मक रूप ठेवून इथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। आपल्या स्वराज्याच्या थोरल्या धन्याचं आणि धाकल्या धन्याचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाचा समारोप अगदी उत्तम झाला। येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये ना मी अशा बऱ्याच मंडळांना भेट देणार आहे। ते जर तुम्हाला घर बसल्या पाहायचे असतील ना तर आपल्या चाकरमानी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक सुद्धा करा। आणि हो, तुमच्या ठाण्यातल्या मित्राला ही व्हिडिओ पाठवायला विसरू नका हा।